रामकृष्ण हरी माऊली सर्वांच्या अंतकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन। माऊली, आज आपण जाणून घेणार आहोत नामस्मरणाचं विज्ञान। संध्याकाळ झाली आहे, मंदिरामध्ये दिवे लागले आहेत आणि हरिपाठाचा स्वर आकाशामध्ये विरघळतो आहे। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। हे शब्द आहेत माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे। जणू माऊली सांगत आहेत, हरिनाम घ्या, कारण त्याची मोजणी गणितामध्ये नाही तर आपल्या अनुभवामध्ये आहे। शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे। नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पतिलक्ष्मीचा जाण तसे। संत शिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, नामाचा महिमा कोण करी सीमा, जपावे श्रीरामा एका भावे। न लगती स्तोत्रे नाना मंत्रे यंत्रे, वर्णिजे बावक्त्रे श्रीराम नाम। आणि जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, शब्दाची या भावे केला उपचार, तेने सर्वेश्वर संतोषला। नाम संकीर्तन साधन पै सोपे। महाराज मंत्र देऊन टाकतात, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ। हजारो वर्षांपूर्वी संतांनी जे सांगितलं, आज विज्ञान त्याच गोष्टीला नव्या भाषेमध्ये सिद्ध करत आहे। आजच्या या वेगवान जगामध्ये आपण कधी धावत आहोत हेच कधी कळत नाही। दिवस संपतो पण मन थांबत नाही। करिअरची चिंता, शिक्षणाचा दबाव, सोशल मीडियाचे आभासी जग आणि भविष्याची अनिश्चितता, या सगळ्यांमध्ये आपला तरुण वर्ग कुठेतरी हरवत चालला आहे। मनामध्ये विचारांचे काहूर माजले आहे, ज्याला आपण वैज्ञानिक भाषेमध्ये अँक्झायटी किंवा चिंता असं म्हणतो। पण या अवस्थेवर काही उपाय आहे का? आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपूर्वी दिलेला मंत्र आजही तितकाच प्रभावी ठरू शकतो का? नुकत्याच स्नेहा गुप्ता यांनी केलेल्या एक्सप्लोरिंग दी रिलेशनशिप बिटवीन रेग्युलर मंत्रा चॅन्टिंग, अँक्झायटी अँड क्वालिटी ऑफ लाईफ अमॉंग यूथ्स या महत्त्वपूर्ण संशोधनातून, ज्यामध्ये मागील 2000 वर्षांच्या वैदिक परंपरेचा आधार घेण्यात आला आहे, एक विचार करायला लावणारे सत्य समोर आले आहे। मंत्र हा केवळ धार्मिक विधी नाही। संस्कृतमध्ये मन म्हणजे विचार आणि त्र म्हणजे साधन किंवा शक्ती, म्हणजेच विचार शक्ती। म्हणजेच मंत्र हे आपल्या विखुरलेल्या मनाला पुन्हा एकदा स्वतःशी जोडण्याचे एक प्रभावी साधन आहे। आता समजून घेऊ या संशोधनाचा प्रवास।
इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार विविध पार्श्वभूमीतील 18 ते 30 वयोगटातील 100 तरुण सहभागी झाले. यातील बहुतांश तरुण हे इस्कॉन आणि वृंदावन येथील आध्यात्मिक वातावरणाशी जोडलेले होते. संशोधनाचा मूळ उद्देश हा होता की मंत्रोच्चाराचा सराव, चिंता आणि जीवनाचा दर्जा यांचा नेमका संबंध काय आहे. समजून घेऊ परीक्षणाचे तपशील. संशोधकांनी 2 अत्यंत महत्त्वाच्या शास्त्रीय चाचण्यांचा वापर केला. पहिली बेक अँक्झायटी इन्व्हेंटरी BAI. यामध्ये 21 मुद्द्यांच्या आधारे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक चिंतेचे मोजमाप केले जाते. दुसरी WHO QOL ब्रेफ. जागतिक आरोग्य संघटनेने विकसित केलेली ही चाचणी व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्थिती, सामाजिक संबंध आणि पर्यावरणीय समाधान अशा 4 स्तरांवर जीवनाचा दर्जा मोजते. जेव्हा या 100 तरुणांच्या माहितीचे विश्लेषण करण्यात आले तेव्हा अत्यंत सकारात्मक निष्कर्ष समोर आले. पहिलं, चिंतेची पातळी अँक्झायटी. जे तरुण नियमित मंत्रोच्चार करतात त्यांच्यातील चिंतेचा सरासरी स्कोअर 10.4 इतका कमी आढळला. या उलट जे मंत्रोच्चार करत नाहीत त्यांचा स्कोअर 16.2 इतका जास्त होता. सांख्यिकीय विश्लेषणातून हे स्पष्ट दिसून आलं की हा फरक फक्त योगायोग नव्हता. जीवनाचा दर्जा क्वालिटी ऑफ लाईफ. मंत्रोच्चार करणाऱ्या गटाचा क्वालिटी ऑफ लाईफ स्कोअर 68.2 होता, तर दुसऱ्या गटाचा तो केवळ 58.3 होता. म्हणजेच मंत्रांमुळे केवळ चिंता कमी होत नाही तर जगण्याचा आनंदही वाढतो. नकारात्मक सहसंबंध कोरिलेशन. आणि एक महत्त्वाचा संबंध दिसून आला. जसा मंत्रोच्चार वाढतो तशी चिंता कमी होते. याचा सोपा अर्थ असा की जसा मंत्रोच्चाराचा सराव वाढतो तशी चिंतेची पातळी खाली खाली जाते आणि जीवनाचा दर्जा उंचावतो. निष्कर्ष कन्क्लुजन. अभ्यासातून असेही दिसून आले की 43% तरुण दररोज मंत्रोच्चार करतात. हे केवळ आकडे नाहीत तर हे सिद्ध करतात की मंत्रोच्चार हे विज्ञानावर आधारित एक प्रभावी साधन आहे. हे आपल्या मेंदूतील भीती केंद्र ॲमिडाला शांत करते आणि आपल्याला भावनिक स्थिरता देते. आज विज्ञान सांगतं की मंत्र मेंदूतील भीती केंद्र शांत करतो, पण संतांनी हे खूप आधी आपल्या अनुभवातून सांगितलं होतं. म्हणून माऊली म्हणतात, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. कारण नाम घेताना मन स्थिर होतं आणि स्थिर मनात भीती राहत नाही. सर्वांना एक विनंती आहे. या अभ्यासातील अनेक तरुणांनी मंत्रोच्चाराला दैनंदिन सवय बनवली होती. कदाचित आपणही दिवसातून काही क्षण स्वतःसाठी ठेवू शकतो. मंत्रोच्चार करणं म्हणजे केवळ धार्मिक होणं नव्हे, तर ते स्वतःच्या मनावर ताबा मिळवणं आहे. जेव्हा जग तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करेल, जेव्हा भीतीने तुमचे पाय लटपटायला लागतील, तेव्हा डोळे मिटा आणि त्या वैश्विक ध्वनीशी स्वतःला जोडून घ्या. कारण तुमची शांती ही बाहेरच्या जगात नाही, तर तुमच्या श्वासात दडलेल्या एका मंत्रामध्ये आहे. तुमच्या ओठांवर येणारा प्रत्येक मंत्राचा उच्चार तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात असू शकतो. कदाचित आज संध्याकाळी फक्त एकदा प्रयत्न करून पहा. डोळे मिटा आणि हळूच म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कदाचित
उत्तर बाहेर नाही, ते आतच आहे.